सोन्याचा भाव प्रतितोळा 75,000वर गेलाय, तर चांदीचा भाव हा 89,000वर स्थिर आहे. पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 18व्या हप्त्याची रक्कम ही 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. ज्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्ज केले होते त्यांना आज तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत. या पहिल्या टप्प्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांना या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक घेतला जाईल. मतदार यादीमधील आकडेवारीनुसार राज्यामध्ये सध्या 9,56,00,000 मतदार आहेत. 19,50,000 मतदार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदान करणार आहेत. ट्रायच्या सूचनेनुसार येत्या 1 ऑक्टोबरपासून सिम कार्डमध्ये किरकोळ बदल केले जाणार आहेत. या नव्या नियमामुळे युजर्सला त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नेटवर्कची माहिती मिळू शकणार आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे किमान निर्यात मूल्य $490 प्रति टन या दराने सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात आता करता येणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही 42,440 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण भाव हा 4,325 रुपये प्रति क्विंटल होता. लातूरच्या बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक ही सर्वाधिक 16,572 क्विंटल इतकी झाली. त्याला सर्वसाधारण भाव 4,700 रुपये प्रति क्विंटल मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5,888 क्विंटलची आवक आहे. या टोमॅटोला कमीत कमी 2,000 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,33,062 क्विंटलची आवक झाली आहे. यात लाल कांद्याला कमीत कमी 2,825 रुपयांपासून ते 4,750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 4,500च्या पुढे आहेत. तर किरकोळ बाजारामध्ये कांद्याची प्रति किलो 70 विक्री होते. ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यासाठी धजावत नसल्याची स्थिती समोर आली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 10,533 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण भाव हा 6,924 रुपये प्रति क्विंटल होता. लातूरच्या बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक ही सर्वाधिक 5,189 क्विंटल इतकी झाली. राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. खान्देश, नाशिकसह मराठवाड्यातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार काही भागामध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात बहुतेक धरणं ही 100% आणि मराठवाड्यातील धरणं ही 75% दरम्यान भरली आहे. अक्कलकोटमधील कुरनूर धरणाची पाणीपातळी 100%वर पोहोचली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धराम म्हात्रे यांनी कुरनूर धरणावर जलपूजन केलंय. अहमदनगरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू असून पुन्हा धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून विसर्ग देखील सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक धरणं ही 100% भरली आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस धुमाकूळ घालतोय. 24-25 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे 515 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. या सर्वाधिक नुकसान हे कापूस आणि केळी पिकाचं झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय. जळगावमध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. एरंडोल तालुक्यातील म्हसावद इथं कापूस, मका, उडीद, सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. रावेर तालुक्यातील कोथूर इथल्या रितेश परदेशी या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीनं केळी लागवड न करता नवीन तंत्रज्ञान अवगत करून केळी लागवड केली. यात केळीला तब्बल 3,131 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. म्हाडाच्या 2,030 घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद मिळालाय. आता या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केली आहे. आज दावे हरकती दाखल करता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज पार पडणार आहे. वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय। शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट इथल्या श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। तसंच वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींकडून सोलापूरकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सोलापूर विमानतळ आजपासून सेवेमध्ये दाखल होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंडमधील राजकारण हे आता चांगलंच तापलंय। भीमा सहकारी साखर कारखान्याची सभा गोंधळानं गाजली। माईक बंद करत बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्या ताम्हाणेंनी व्यासपीठाकडे माईक भिरकावलाय। भीमा सहकारी साखर कारखान्याची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा दौंड तालुक्यातील पाटसमधील कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आली होती। या सर्वसाधारण सभेत राडा झाला। कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी काही विषय मंजुरीसाठी सभेसमोर ठेवले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्या ताम्हाणेंनी व्यासपीठाकडे माईक भिरकवला। माईक बंद करत बोलू न दिल्यानं ताम्हाणे संतापले। तिने माईक फेकल्यानंतर सभेत एकच गोंधळ उडाला। त्या सभेत ते लोकांना बोलूनच देत नाहीत, लोकांना विषयच मांडून देत नाहीत, विषय तिसरेच काढतात आणि तिसरीकडेच ते लक्ष लोकांचं वळवतात। खालीच्या दिशेनं माईक फेकलेला नाही, चुकीच्या बाबतीत भिडू नका। कुणीतरी त्रागा करून तिथंच त्याला बोलायला संधी मिळाली नाही, तर त्या सभासदांचा अंतर्गत विषय होता। भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ही सर्वसाधारण सभा आरोप प्रत्यारोपांनी गाजली। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सध्या राज्याच्या विविध भागामध्ये मार्गक्रमण करते। ही यात्रा भंडाऱ्यात सुद्धा दाखल झाली होती। मात्र या यात्रेची एक प्रकारची चर्चा आज भंडाऱ्यामध्ये सुरू झाली आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पोहोचली होती। या सभेत हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते। मात्र कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी आलेले काही महिला आणि पुरुष चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सभेला येण्यासाठी पैसे देण्यात येणार आहेत असं सांगण्यात आल्याचं महिला आणि पुरुषांकडून सांगितलं जात आहे। महिलांना 300 रुपये तर पुरुषांना 600 रुपये मजुरी देण्यात येणार होती असं सांगितलं जात असल्यानं चर्चांना उधाण आलंय। 300 रुपये रोजी मला टिफिन डबे वगैरे पूर्ण महिला बचत गटाच्या बायांना बोलावलं असतं। किती रुपयाने ठरवलं होतं? 300 रुपयाला। कुठे जायचं म्हणून सांगितलं होतं? किती रुपये ठरले? 300 प्रत्येक बाईक आहे पूर्ण ग्रुपचे 8 लोकांना 500 दिला। किती रुपये देऊन म्हणत होता? 1000 रुपये देऊन म्हणत सगळे जनसन्मान यात्रेत घडलेल्या या प्रकाराची भंडाऱ्यात मोठी चर्चा होती। यानंतर पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत। या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी युनेस्कोचे अधिकारी येणार असल्यामुळे स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आहे। बदलापुरातील पाटगावमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शेत पिकावरती फवारणीचा प्रयोग यशस्वी झाला। अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये ही फवारणी करण्यात आली। राज्यातील पहिली महिला एमआयडीसी नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथं उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांनाही प्राधान्य मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरांसाठी आक्रमक झालेत। मागण्या मान्य होत नसल्यानं 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय गिरणी कामगार संघर्ष समितीकडून घेण्यात आला आहे। नवरात्र उत्सव आणि ऑक्टोबर अखेरीस दिवाळीच्या निमित्तानं प्रवाशांकडून प्रवासाचं नियोजन सुरू झालंय। रेल्वे मंडळानं यंदा 6000हून अधिक उत्सव विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी सर्व शाळांना परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत। सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांनी नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, परंतु अद्याप मोफत सिलेंडरचा लाभ त्यांना मिळालेला नाहीये। त्यामुळे मोफत सिलेंडर कधी मिळणार असा सवाल महिला विचारतात। इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंगसाठी सिस्टीम योजनेमध्ये झालेली नुकसान लक्षात न घेता महापालिकेनं लोअर परेल भागामध्ये पुन्हा याच योजनेचा घाट घातलाय। या प्रकल्पामध्ये पालिकेचे 300 कोटी रुपयांचं नुकसान होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। कुलाबा वांद्रे सिब्स या मार्गावरील मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा आता दृष्टिक्षेपास पडायला लागलाय। बांधकामासाठी ताब्यात घेतलेले 3 किलोमीटर अंतरातील 26 रस्ते मोकळे केले त्यामुळे जाणार आहेत। त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार आहे। माझी वसुंधरा अभियानामध्ये क वर्ग महापालिका गटामध्ये नवी मुंबई महानगर पालिकेनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। पालिकेला पुरस्कार स्वरूपामध्ये 9 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे।
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा ठणठणाट पाहायला मिळतोय, त्यामुळे रुग्णांवर विना औषध राहण्याची वेळ आल्याचं भीषण वास्तव समोर आलंय। उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये 40 लाखांवर थकबाकी आहे। रुग्णालयात आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। यासाठी 11 शासकीय रुग्णालयामध्ये लवकरच अद्ययावत यंत्रणा राबवण्यात येणार आहे, ज्यात सॉफ्टवेअरद्वारे आगीची घटना तात्काळ मिळणार आहे। मानपाड्यामध्ये 40 खाटांचं मल्टी स्पेशालिटी आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे। यासाठी 21 कोटी 60 लाखांचा खर्च केला जाणार आहे। यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। डोंबिवली नाशिक मार्गावर अपघात झालेला आहे। बॉयलर आणणारा ट्रक हा उलटला आणि त्यामुळे हा अपघात घडलाय। डोंबिवलीहून कल्याणकडे येणारी वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे। ट्रक बाजूला काढण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर डोंबिवलीहून कल्याणकडे येणारी वाहतूक या अपघातामुळे ठप्प झाली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। बॉयलर आणणारा ट्रक जो आहे तो उलटला आणि त्यामुळे हा अपघात घडला आहे। यामुळे डोंबिवली नाशिक महामार्गावरची वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। सध्या या ट्रकला हटवण्याचं काम सुरू केलं गेलंय। पोलीस विभागात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये 152 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। इच्छुक उमेदवारांना 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत। दसरा दिवाळीच्या काळामध्ये ट्रॅव्हल्सचं तिकीट दर वाढण्याची शक्यता आहे। दसऱ्याला तिकीट दर वाढण्याची शक्यता कमी आहे। त्याचबरोबर दिवाळीमध्ये मात्र तिकिटामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते, असं ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून सांगण्यात आलंय। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी 8,500 कोटी निधी हा MMRDA कडून मंजूर करण्यात आला आहे। या निधी अंतर्गत घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेल्या गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेऊन प्रवाशांसाठी कोपर ठाकुर्ली रेल्वे स्थानकामध्ये डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत 2 पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ होणार आहे। वैमानिक तसंच केबिन कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ताणाचं मोजमाप करण्यासाठी एअर इंडियानं एक नवीन व्यवस्था निर्माण केली आहे। कर्मचाऱ्यांनी ताण आल्याची माहिती दिल्यानंतर कंपनीला ही माहिती कळताच तपासणी कंपनीतर्फे केली जाणार आहे। तसंच त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या कामाचं नियोजन करण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे। पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांना हृदयरोगाचा अधिक धोका असल्याची माहिती समोर आली आहे। मानसिक तणाव, बदलती जीवनशैली आणि आहार हे हृदयाच्या समस्यांचं सर्वात मोठं कारण असल्याचं समोर आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। त्याचबरोबर मरळी इथं जाहीर सभा सुद्धा पार पडेल। राज्यातील एकही बहीण ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी शिवसेनेच्या लाडकी बहीण संपर्क अभियानाची सुरुवात केली गेली आहे। संपूर्ण राज्यभर शिवसेनेतील महिला पदाधिकारी या अभियानाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। बहिणी यांच्याशी देखील या संवाद साधतील। बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळाली नाहीये, त्यातच अंबरनाथच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेधाचे बॅनर झळकावण्यात आले। झूम ॲपवरून वाहनं भाड्यानं घेत त्याच वाहनांची विक्री करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सोलापुरात पितापुत्राचं अपहरण करण्यात आलंय। सराफ दुकानकार असणाऱ्या या दोघांना माळरानावर सोडून देण्यात आलं। या प्रकरणी अपहरणकर्त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। सुगंधी तेलाचा व्यापार करणाऱ्या एका 52 वर्षीय व्यावसायिकाची कच्च्या मालाच्या बिलामध्ये फेरफार करून 6 कोटींची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी व्यावसायिकाच्या 2 मावस भावांसह चार्टर्ड अकाउंटंटवर गुन्हा दाखल केलाय। नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांमध्ये भुरटे चोर ऍक्टिव्ह होत असतात। यावेळेस महिला वर्गाला टार्गेट केलं जातं। यावेळेस महिलांनी या काळामध्ये सतर्क राहावं आणि काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। 3 आठवड्यांपूर्वी 50 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना सीबीआयनं अटक केली होती। या प्रकरणी आता जीएसटी कार्यालयामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे।